EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कोणतेही उद्दिष्ट मेहनतीशिवाय साध्य होत नाही, म्हणून लक्षात ठेवायचं की 8 ऑक्टोबरची ही जी परीक्षा आहे तर याच्यासाठी तुम्ही खूप आणि चांगल्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे, परंतु आता लास्ट मोमेंट आलेले आहे आणि लास्ट मोमेंटला तुम्हाला काय करायला पाहिजे। म्हणून मी कालचा जो महासंग्राम घेतला होता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कदाचित ते शेवटचं लेक्चर, पण मला परत असं वाटलं की या मोमेंटला सुद्धा अगदी एक्झामच्या काही दिवस किंवा काही तास अगोदर सुद्धा तुम्हाला काही शब्दांची गरज असते आणि बरेच असे रिक्वेस्ट आणि बरेच असे मेसेजेस आले, त्याच्यामुळे परत एकदा तुमच्या भेटीला एक जाता या टायटल खाली आपण लेक्चर घेतोय। आता या लेक्चर मध्ये तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाचे कंटेंट आणि परीक्षेला जे तुम्ही फेस करत असता तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण एकदा जाताचा एक आढावा घेणार आहोत की परीक्षेला तुम्हाला पेपर जो इझी गोईंग कसा करता येईल किंवा खूप चांगल्या पद्धतीने सोपा कसा करता येईल अशा याच्यासाठी मी खूप चांगला एक प्रयत्न करत राहतो। दुसरी गोष्ट की तुम्हाला पहिली गोष्ट आहे की सर्वात महत्त्वाचं की स्ट्रेस आणि खूप सारा टाइम मॅनेजमेंट आणि बऱ्याच गोष्टी ताणतणाव सगळं येत असतो, हा कॉमन आहे। कारण का तर तुम्हाला असं वाटत असेल की इथं तुम्ही परीक्षेला जाणार आहात, तुम्हाला टेन्शन येतं, परंतु इथं आम्ही जेव्हा इथं यूट्यूबवरती येत असतो तर त्यावेळी सुद्धा शिक्षक लोकांना ताणतणाव येतो। कारण का तर खूप सारं टेन्शन असतं की एखादा सुद्धा शब्द इथं चुकीचा जाता कामा नये, म्हणून खूपच तोलून आणि मोलून जावं लागतं। उदाहरणार्थ 1931 ऐवजी 32 जरी झालं तर तुमचा कमेंटचा भडीमार होतो की नाही तुम्ही रॉंग शिकवता वगैरे, तर इंटेन्शनली तसं होत नसतं, त्याच्यामुळे तो अगदी एक प्रेशर असतं। परंतु इथं आल्यानंतर नॉर्मल होऊन जातो की आपल्याकडून काहीतरी होप्स ठेवलेले असतात की एक्झामला जात असताना तुम्हाला जर त्या कंटेंटमधून खूप चांगली माहिती जर तुमच्यापर्यंत मिळत असेल आणि तुम्हाला जर पेपर सोपा गेला तर या सगळ्या केलेल्या अट्टहासाचा किंवा या सगळ्या केलेल्या प्रयत्नांचा अगदी आम्ही यशस्वीतेच्या शिखरापर्यंत पोहोचलो असं आम्ही गृहीत धरत असतो। म्हणून कधीही लक्षात ठेवा की कोणतेही उद्दिष्ट साध्य करायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते मेहनत, आणि ती तुम्ही आतापर्यंत केलेली आहे। त्याच्यापेक्षा इतिहास गवाह आहे किंवा इतिहास साक्षीदार आहे या गोष्टीचा की मोठी मोठी साम्राज्य सुद्धा केवळ आणि केवळ मेहनत आणि प्रामाणिकपणा आणि जिद्द याच्या जोरावरतीच उभा केलेले आहेत। त्याच्यामुळे आता जे तुम्ही साम्राज्य उभा करणार आहात, जे साम्राज्य तुम्ही 8 ऑक्टोबरला उभं करणार आहात, तर या 8 ऑक्टोबरच्या परीक्षेमध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्रामाणिक प्रयत्न केलेले, जिद्द ठेवलेले आहे आणि तुमच्या अभ्यासाप्रती तुम्ही खूपच ऑनेस्टली आहात। परंतु काय होतं की कधी कधी आजूबाजूचं वातावरण, हॉलचं वातावरण आणि परीक्षेचं ते राक्षसासारखं स्वरूप जे आहे तर हे सगळं आपल्याला खायला उठलेलं असतं। त्याच्यामध्ये तुम्हाला सस्टेन राहायचं आहे, तुमच्यामध्ये संयम नावाची खूप मोठी गोष्ट असते। म्हणून बिल गेट्स काय सांगतात की मोठं यश हे केवळ आणि केवळ संयमाने मिळू शकतं, त्याच्यामुळे संयम हा प्रत्येक माणसामध्ये असायलाच पाहिजे। तो अगदी आपल्याकडे असणाऱ्या तो आपल्याकडे असा असायला पाहिजे की जसा कोहिनूर हिरा आहे आणि तो एकमेवच आहे, त्याची कॉपी नसते, कारण कॉपी ही कॉपी असते आणि झेरॉक्स ही झेरॉक्सच असते, तर त्याच्या ओरिजिनल ही ओरिजिनल असतं। त्याच्यामुळे आपल्याकडे तो संयम नावाचे असा काही डायमंड आहे की तो आपल्याला युटिलाइज करायचा आहे, तो यूज करायचा आहे। म्हणून आपल्यामध्ये असणारे जे गुण आहेत हे जर तुम्ही या कालावधीमध्ये आणि मोठं साम्राज्य तयार करत असताना जर यूज नाही केलं, मग त्याचा वापर कधी करणार आहात तुम्ही? अर्थातच तुमच्यामध्ये हत्तीचं बळ असतं पण त्याचा आपण युटिलाइज नाही करत आहे, तर तो युटिलाइज आता 8 ऑक्टोबरमध्ये करायचा आहे। आलं लक्षात? सो परीक्षेला जाता या लेक्चरच्या सिरीजमध्ये आणि 8 ऑक्टोबरसाठी जी आपण सिरीज बनवली होती तर या सिरीजमध्ये साधारणतः हे 14वं लेक्चर आहे। 8 आणि 5 13 लेक्चर झालेले आहेत आतापर्यंत, आणि आताचं हे साधारणतः एक 14वं किंवा 15वं लेक्चर, 13वं किंवा 14वं लेक्चर म्हणू आपण। आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही माहिती, त्याचबरोबर ज्या ज्या काही गोष्टी करायला नको होत्या आणि ज्या करायला पाहिजे होत्या तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण इथं आढावा घेणार आहोत। काही शॉर्ट ट्रिक्स वगैरे आहेत, काही लॉजिक असेल, काही नवीन अनुभव असेल किंवा त्याचबरोबर हे सगळे जे सांगितलं जाणार आहे तर हे केवळ आणि केवळ अनुभवाच्या आधारावरती सांगितलं जाणार आहे। कारण का तर एक दिवस आम्ही पण परीक्षार्थी, त्याचबरोबर आता उद्याच्या परीक्षेला सुद्धा मी तुमच्याबरोबरच परीक्षा देणार आहे। याचा अर्थ असा आहे की ज्या गोष्टी मी अप्लाय करणार आहे परीक्षेमध्ये तर त्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी अप्लाय जर केल्यात, जेवढे लोक पाहत आहात तर तेवढा 100% फायदा होणार आहे। परंतु असं नाही की स्ट्रॅटेजी आणि पॅटर्न हा माझा तुम्ही कॉपी करायला पाहिजे, परंतु याच्यासारखा तुमचा स्वतःचा एक पॅटर्न पण बनवता आला पाहिजे की ज्याची हेल्प तुम्हाला पास होण्यामध्ये झाली पाहिजे। असं नसतं की मी जे कॉपी करतो, मी सांगतो ते तेच फॉलो केलं पाहिजे, परंतु त्याच्यासारखा सेम पॅटर्न हा तुम्ही राबवला पाहिजे। तर परीक्षेला जाता मध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत की आता परीक्षेच्या पूर्वी खूप सारा ताणतणाव असतो आणि ह्या ताणतणावावरती अर्थातच हे खूप सारं टेन्शन असतं आणि या टेन्शनवरती तुम्हाला स्वतःलाच काय करायचं तर स्वतःच बाहेर काढू शकता। त्याच्यामुळे परीक्षेच्या अगोदर जो ताणतणाव येत असतो तर त्याच्यावरती तुम्हाला वर्क करणं खूप गरजेचं आहे। त्याचं कारण सांगतो तुम्हाला की ताण कोणकोणत्या गोष्टींचा येत असतो आपल्याला। तर पहिली गोष्ट आहे की आपला स्टडी झालेला नाही, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की
इतर लोकांचे टोमणे आपल्याला खावे लागतात. कारण का तर काही लोक असं बोलतात की हा पास होऊ शकत नाही, तुमसे कुछ नहीं हो पाएगा. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करा. कारण का तर जग जेव्हा तुम्हाला नावं ठेवायला बसलेलं असतं तर त्यावेळी तुम्ही नाव कमवण्यामध्ये वेळ व्यस्त करा. कारण का तर नंतर ते तुम्हाला स्टेटसमध्ये पाहतील, तुमच्या स्टेटसमध्ये. अर्थातच तुम्ही तुमची अवकात तयार करा, तुमचा स्टेटस वाढवा तुम्ही. अर्थातच इथं काय करायचं आहे आपल्याला तर इथं इम्प्रूव्हमेंट करायची नाही. आता स्वतःला फक्त प्रूव्ह करून दाखवायचं आहे. लक्षात ठेवा, इम्प्रूव्हमेंट आलं लक्षात. ही इम्प्रूव्हमेंट आणि आपल्याला ह्या प्रूव्ह करणे तर याच्यामधले हा फरक आहे. तर इम्प्रूव्हमेंट करण्याची वेळ निघून गेलेली आहे आतापर्यंत, परंतु आता काय सध्याची वेळ आहे तर स्वतःला प्रूव्ह करण्याची वेळ आहे आणि ते सिद्ध करून तुम्हाला आता दाखवायचं आहे. म्हणून अशा लोकांकडे टोटली दुर्लक्ष करा. लेटेस्ट एक कॉल आला मला नागपूरमधून एका स्टुडंटचा. त्यांनी सांगितलं की घरातील सक्का भाऊ त्यांना काय करतो, तो खूप सारे टोमणे मारतोय, म्हणजेच तो डिमोटिवेट करतोय. घरातूनच अशी शक्ती जर त्यांना पाठीमागे खेचत असेल तर करणार काय. दुसरा एक नंतरचा एका स्टुडंटचा कॉल आला नांदेडमधून. त्यांनी सांगितलं की त्यांचे वडील एक तहसीलदार आहेत. त्यांनी सांगितलं की परीक्षेच्या अगोदर जेवढं रिलॅक्स राहता येईल तेवढं रिलॅक्स राहायचं. मग त्यांनी सांगितलं एखादा मूव्ही बघता येत असेल तर रिलॅक्स करण्यासाठी तो मूव्ही बघा. कारण का तर आपण एका फेजमध्ये गेलेलो असतो, तिथून बाहेर येणं खूप क्रिटिकल असतं. म्हणजे स्पर्धा परीक्षेतून बाहेर येणं खूप अवघड असतं, त्यातल्या त्यात एक्झामच्या पिरियडमध्ये बाहेर येणं त्या फेजमधून खूप अवघड असतं. तर त्यांनी सांगितलं काय तर मूव्ही रिलॅक्स फील करा किंवा वॉटेवर तुम्हाला जे वाटतं ते करा. कारण स्ट्रेसमध्ये तुम्ही कोणताही चांगला परफॉर्मन्स करू शकत नाही. म्हणजेच काय असतं की एक इथं सपोर्ट करतात आणि दुसरे काय करतात तर त्यांना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मी दोन्ही फॅमिलीचे उदाहरणं सांगितले. तर अशा प्रकारच्या अनेक शक्ती आहेत जे आपल्याला पाठीमागे खेचतात. तर यांच्याकडे काय तर तुमच्याकडे सर्वोत्तम एक ब्रह्मास्त्र आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. तर हे ब्रह्मास्त्र कोणत्या वेळी कशा पद्धतीने वापरायचं आहे तर टोटल एकच आहे की तुम्हाला स्किप करायचंय पहिली गोष्ट, किंवा तुम्ही काय करू शकता तर त्या सगळ्या लोकांना अवॉइड करू शकता. हे तुमचे सर्वात जालिम उपाय आहेत, जालिम औषध आहेत. जर तुम्हाला व्यवस्थित परीक्षेच्या पूर्वी एक्झामच्या अगोदरचं टेन्शन आणि ताणतणाव जर घालवायचा असेल तर, अदरवाईज तुम्ही याच टेन्शनमध्ये जर गेलात तर जगातील कोणतीही शक्ती तुमच्यामध्ये जर संचारली तर तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स जिंदगीत करू शकत नाही. त्याच्यामुळं परीक्षेच्या अगोदर येणारं टेन्शन काय की अजून टेन्शनचा प्रकार असतो की पेपर कसा येईल हा पॅटर्न आणि हे काम आयोगाचं असतं, आपलं नसतं. आपण काय करतो की दुसऱ्या प्रती जज होतो ना आपल्या प्रती वकील होतो. तर याच्यामध्ये जज पण नाही व्हायचं आणि वकील पण व्हायचं नाही. आपण काय करायचंय तर स्टील राहायचंय, कॉन्स्टंट राहायचंय. कारण का तर आपल्याला पोस्ट पाहिजे असते, आपल्याला नाव वकील व्हायचं ना, आपल्याला आयोग बनायचंय. त्याच्यामुळं हा क्वेश्चन जो असतो की पेपर कसा येईल, मग चार लोक चर्चा करत राहतात काय तर पेपर असा येणार आहे, तसा येणार आहे, असा येऊ शकतो, असा येऊ शकतो, कट ऑफ हाय जाऊ शकतो, कमी जाऊ शकतो, जागा कमी जागा जास्त आहेत. ह्या अनावश्यक चर्चेत ह्या सिली डिस्कशन्स आहेत तर याच्यावरती टोटल अवॉइड करायचं आहे. म्हणजेच पेपर कसा येईल तर हे आयोगाचं काम आहे की पेपर कसा द्यायचा. तुमचं काम काय फक्त गोल जाऊन करायचं. आणि 60 मिनिटामध्ये अर्थातच 60चं तुम्हाला फॉर्म्युला सांगितलं होतं, ते 60 टार्गेट मला खूप साऱ्या लोकांनी दिलं. म्हणजेच काय तर हेच लोक कट ऑफ व्यवस्था जे आहे तर ही कदाचित वाढवू शकतात. त्याच्यामुळं लक्षात ठेवा की पेपर कसा येईल हे आयोगाचं काम आहे, तुमचं काम नाही. तुमचं काम गोल करणे आहे, तिथं व्यवस्थित स्वतःला स्टेल करणे आहे. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की कट ऑफ किती येईल हे तुमचं कामच नाही. हे भविष्य तुम्ही कशाला सांगता. आणि कदाचित तर तुम्हाला तुमचं भविष्य किंवा या पेपर कसा येईल, कट ऑफ किती लागेल आणि त्याचबरोबर जागा वाढतील की नाही हे सिली क्वेश्चन्स आहेत. आणि याच्यावरती जर तुम्ही वेळ घालवत असाल तर आपल्यासारखे वेडे माणूस आपणच असो. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते अवॉइड करण्यासारख्या आहेत. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला परीक्षेमध्ये निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडू शकतात. त्याच्यामुळे याकडे टोटल दुर्लक्ष करा. आपला एकच फोकस असायला पाहिजे की राहिलेत 1 किंवा 2 दिवस आणि ह्या 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फॅक्च्युअल डाटा फक्त पाठ करत राहायचं आहे. आता फॅक्च्युअलवरती जास्त भर द्या. आता याच्यामध्ये फॅक्टवरती लक्ष द्या, बाकीच्या डिस्क्रिप्टिव्हवरती बिलकुल लक्ष देऊ नका. तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी. तर हे भविष्य, आता हे भविष्य तुम्ही नका सांगू ना पेपर कसा येऊ शकतो, किती पानांचे येऊ शकतो, अवघड असेल, सोपा असेल, हे येऊ शकतो, ती येऊ शकतं, हे याच्यावरती जाऊ नका. कारण का तर हे एक भविष्य आहे आणि तुम्ही भविष्यवाले नाहीत. आणि जर तुम्हाला जर भविष्य कळत असतं तर तुम्ही MPSC मध्ये थोडे आले असते, तुम्हाला कळालं असतं ना मी पास होणार आहे की नाही होणार आहे. त्याच्यामुळं दिस इज नॉट युअर पार्ट, की हा पार्ट आहे तो आयोगाचा, तो त्याच्याकडे सोडून द्यायचा. अजून महत्त्वाच्या गोष्टी की आपल्याकडे असं काही सर्कल असतं, आपल्याकडे असं काही फ्रेंड्स असतात, आपल्या काही असे काही नातेवाईक असतात की जे आपल्याला परीक्षेमध्ये किंवा आपण एकतर कुठेतरी रिलेशनमध्ये असतो, MPSC मध्ये ह्याचं सर्रास चालतंच, तर याच्यावरती कोणी बोलत नाही पण बोललं पाहिजे. तर अशा काही गोष्टी असतात, लक्षात ठेवा मी सांगितल्याप्रमाणे अशा काही गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये नातेवाईक असतात, याच्यामध्ये आपले खूप जवळचे मित्र असतात, याच्यामध्ये आपण ज्याच्याबरोबर रिलेशन्समध्ये असतो ते असतं. आणि हे सगळी लोक काय करतात की परीक्षेच्या वेळी अशी काही कुरापत काढतात की जिथं तुम्हाला फुल टेन्शन येतं.
आणि आपला सगळा कॉन्फिडन्स अगदी मातीसारखा खाली पडून जातो, तो मातीच्या डोंगरासारखा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवॉइड करायच्या आहेत. कारण का तर 8 ऑक्टोबरला ही आपली फक्त डेट नाही, तर 8 ऑक्टोबर हे आपलं भविष्य बनवणारी तारीख आहे आणि त्या तारखेला तुम्हाला फोकस करायचं आहे, ना की या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे. दुसरी गोष्ट, परीक्षेत झाल्यानंतरचं काय असतं की कट ऑफ किती लागेल, पेपर कसा आला होता, मला बरोबर येत का, पास होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करायचं आहे तुम्हाला. कारण का तर भविष्य तुम्ही सांगणारे नाहीत, तर भविष्य हे तुमचं कुठं तर आन्सर शीटमध्ये OMR शीटमध्ये टाकून देता आणि आयोग तुमचं भविष्य ठरवणार आहे. ते पण तुमच्या परफॉर्मन्सवरती आणि तुमच्या अभ्यासावरती ते डिपेंड करणार आहे. त्याच्यामुळे परीक्षेनंतरचं टेन्शन आहे हे मी आता नाही सांगणार आहे. कारण का तर टेन्शनचे 2 प्रकार असतात, बिफोर अँड आफ्टर. मी बिफोरचं फक्त सांगतो कारण का तर हा व्हिडिओ तुम्ही बिफोर बघणार आहात, परीक्षा झाल्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ नाही पाहणार आहे. त्याच्यामुळे आफ्टरचं टेन्शन घेऊच नका, तो नंतरचा भाग येतो. परंतु परीक्षेच्या अगोदर जे गोष्टी तुम्हाला नकारार्थी बनवतात, जे मित्र, जे नातेवाईक, जे रिलेशन्स तुम्हाला नकारार्थी बनवतात, जे वातावरण तुम्हाला नकारार्थी बनवतं, त्याच्यापासून टोटल स्किप करा. कारण तुम्हाला इतिहास घडवायचा आहे. अर्थातच तुम्हाला पोस्ट पाहिजे आणि मोठं साम्राज्य उभं करायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीकडे पाणी टाकावं लागेल किंवा तुम्हाला सोडाव्या लागतील. आता थोडक्यामध्ये आपण एकदा अंदाज लावून घेऊया की आपला अटेम्प्ट्स किती असायला पाहिजे, आपलं टार्गेट किती असायला पाहिजे. तर याच्यासाठी मी एक चार्ट दिलेला आहे. 2017ला कंबाईन झाली होती सुरू, त्यावेळी PSIचा 46-35, STIचा इथं 2017ला PSIचा 46-35, STIचा 52-45 आणि ASOचा 55 ते 49 असा होता. अर्थातच इथं तुम्हाला या कट ऑफवरून एक अंदाज आला असेल की साधारणतः आपल्याला मार्क किती पाहिजेत. तर मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगितलं होतं लास्ट टाइम की 60+ हे टार्गेट ठेवा. मग तुमचा पुढचा प्रश्नच नाही बनणार की आन्सर की पहिली कधी येणार आहे दुसरी कधी येणार आहे. म्हणजेच काय तर तुमची ॲक्युरेसी लेवल ही जर तुमची व्यवस्थित असेल तर अर्थात तुम्हाला आन्सर की चेक करण्याची गरज लागणार नाही आणि कोणत्याही शिक्षक, मार्गदर्शक, मित्र किंवा त्याचबरोबर आयोगाच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला आन्सर की चेक करण्याची वेळ येऊ देणार नाही. असा तुमचा अभ्यास असायला पाहिजे. टेन्शन आयोगाला आलं पाहिजे मित्रांनो, टेन्शन आयोगाला आलं पाहिजे. हा टेन्शन घेणं तुमचा भाग नाही, तुमचा भाग आहे फक्त तिथं आपला सर्वोत्कृष्ट आणि बेस्ट द्यायचं तुम्हाला. दुसरी गोष्ट, 60+ टार्गेट ठेवले. अर्थात असं ज्यांनी केलं ना तर ते 100% सांगतो की ते पास होणार नाही तर ते कट ऑफ सुद्धा वाढवू शकतात. त्याच्यामुळे आपण आपल्या क्वालिटीवरती लक्ष द्यायचं. अर्थातच एक छोटंसं एक पिल्लू असतं, कोणतं ते डायनासोर वगैरे जे लुप्त प्राय झालेले आहेत, तो आग सुद्धा ओकू शकतो. हे काल्पनिक असतील किंवा सत्य असतील पण ते प्राचीन भारतातला एक किंवा प्राचीनचा, तर तो आग ओकू शकतो हे त्याला माहीत नसतं. अर्थात इथं सर्कशीमधला जो सिंह असतो तर तो डरकाळी फोडू शकतो, माणसांना घाबरवू शकतो, हे त्याला माहीतच नसतं. कारण का त्याच्यासमोर हंटर असतो. जेव्हा तो जंगलात जातो ना तर त्याच्यावरती जेव्हा जंगलात जातो त्यावेळी तो आपल्या अवकातीवरती येतो. त्याच्यामुळं एक्झाममध्ये आपण आपल्या अवकातीवरती यायचं, आपण आपली त्या एक्झामला पात्रता दाखवून द्यायचं आणि ग्रामीण शुद्ध भाषेमध्ये आपली लायकी काय आहे ही त्याच्यात दाखवून द्यायचं आणि आपला जो स्टँडर्ड, आपली जी लायकी आहे ही किती मोठी आहे ते तुमच्या गोल करण्यावरून तिथं लक्षात येते. सॉरी, अशा प्रकारचे काही शब्द हे कोणाला हर्ट करण्याच्या उद्देशाने उल्लेखले जातच नाहीत, परंतु आपल्यामध्ये खूप सारी पात्रता असते, खूप सारी कॅपॅसिटी असते, पण आपण कधी दाखवत नाही. लक्षात ठेवा, आपण हे दाखवू शकतो. मग एखाद्या मुंगेला फक्त छेडून बघा, ते असा चावा घेते की पुढचे 5 ते 10 मिनिट सुद्धा तुम्हाला अगदी कळ सोसावी लागते. म्हणजेच प्रत्येकाकडे ती कॅपॅसिटी असते. ते आपल्याला इथे एक्झामला 8 तारखेला काय करायचं आहे, उतरवायचे. यानंतर काही महत्त्वाच्या याच्यावरती जाऊया. तर पेपरचे पेजेस यावरती थोडंसं संदिग्धता. त्यानंतर पेपर हाताळणे ही एक आपल्याकडे स्किल असायला पाहिजे. आपल्याकडे खूप सारे स्किल असतात व पेपर हाताळायचं आहे कसा, तर काहींची मी सिंपल ट्रिक सांगतो जी अनुभवाच्या शाळेमध्ये अर्थातच मी परीक्षा देत होतो किंवा उद्याची देणार. मग त्याच्यामध्ये मी काय करणार आहे तर 1 to 100 पर्यंत मी मूव्ह ऑन करणार आहे. नसेल तर काही लोक काय करतात, माझा इतिहास अवघड सोपा जातो तर मी इतिहासापासून सुरुवात करेल, किंवा काही म्हणतात मी पॉलिटी अगोदर करतो. तर याच्यापेक्षा सिंपल ट्रिक असे आहे की माझ्या मते 1 to 100 पर्यंत तुम्हाला मूव्ह ऑन केलं पाहिजे. म्हणजेच काय होतं की आपलं जे डोकं आहे किंवा आपला जो ब्रेन आहे किंवा आपले विचार करण्याची शक्ती जी आहे तर ती एक सरळ मार्ग आहे. आणि याला तुम्ही जर क्रिटिकलमध्ये अनालिटिकल असू शकतं किंवा त्याच्यामध्ये खूप सारे क्रिटिकलचे प्रकार असतात. जर असं केलं तर हा ब्रेन आपला ऍक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळं 1 to 100 पर्यंत तुम्ही काय करा, मूव्ह ऑन करा. म्हणजेच तुमचा पेपर साधारणतः 45 मिनिटमध्ये कव्हर झाला पाहिजे. मग तुमचं स्पीड पण तसं असायला पाहिजे. आणि कधीही लक्षात ठेवा, राज्यसेवेचा जो पेपर असतो तर हा 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन कव्हर करायचे असतात. म्हणजेच पर क्वेश्चन तुमच्याकडे 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ मिळू शकतो, कदाचित 50 ते 60 सेकंदापर्यंत मिळू शकतात. परंतु इथं कंबाईनचा जो पेपर असतो, ह्या कंबाईनच्या पेपरमध्ये तुम्हाला इथं 30 ते 35 सेकंदाचा वेळ असतो आणि आपलं आयुष्य केवळ आणि केवळ ह्या सेकंदावरती डिपेंड करतं. म्हणून ह्या 30 ते 35 सेकंदाच्या आतमध्ये तुम्हाला आन्सर्स जमले पाहिजेत. राहिलेला वेळ मग गोल करण्यामध्ये घाला. म्हणजे सर्वात जास्त की 5 ते 7 मिनिटामध्ये 80 गोल होतात. हे माझं टार्गेट होतं. कदाचित तुम्हाला हे
अप्लाय होऊ शकतं, फॉर्म्युला यूज तरी करून बघा. तर हे 30 ते 35 सेकंद आहेत आणि या 30-35 सेकंदामध्ये आपलं भविष्य आपण OMR सेटमध्ये बंद करणार आहोत. ठीक आहे. यानंतर दुसरं की टाइम मॅनेजमेंट हे अतिशय महत्त्वाचा पार्ट असतो आणि टाइम मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काही स्लॉट्स पाडायचे आहेत. तर स्लॉट पहिला कोणता पडतो, 100% जमणारे क्वेश्चन्स कोणकोणते आहेत. दुसरा स्लॉट कोणता असतो की ज्या क्वेश्चनवरती आपण 50-50 करत असतो. म्हणजेच काय की 2 ऑप्शन एलिमिनेट झाले की 2 ऑप्शनवरती बराच वेळ आपण रेंगाळत राहतो. मग त्यावेळी दिल और दिमाग याच्यामध्ये आपल्याला ऐकायचं कोणाला हे तुमचा प्रश्न येतो. तर 50-50. याच्यानंतर अजून एक असतं की 75 आणि 25. तर 75 मध्ये तुम्हाला ठरवायचं की नेमकं आपल्याला कोणत्यावरती फोकस करायला पाहिजे. म्हणजे 75% वाटतं की हे आहे, मग तिथं रिस्क घ्या. आणि 75 मध्ये काय आहे तर सर्वात जास्त इथं कमी असते रिस्क आणि 50-50 मध्ये काय असतं की रिस्क इथं जास्त असू शकते. दुसरा अजून एक पॅटर्न असतो 25%. हे टोटली 100% रिस्क असते आणि जरी हा जर नाही वापरला तरी काहीच फरक पडत नाही, कारण तुम्ही इथं 50, 75 आणि 100 मध्ये जवळपास इथं 60 ते 70 क्वेश्चन सोडवलेले असतात आणि हे तुम्हाला पास करू शकतात. त्याच्यामुळे किती अटेम्प्ट्स असायला पाहिजे आणि त्याचबरोबर किती सोडवायला पाहिजेत हा तुमचा प्रश्न पडतो. आम्ही लोक नाही सांगणार की एवढं सोडवा किंवा तेवढं सोडवा, हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल क्वेश्चन आहे. परंतु याच्यावरती ॲक्युरेसी लेवलवरती तुम्ही जास्त भर दिला तर 100% तुम्ही बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकता. अजून एक काही महत्त्वाची गोष्ट आहे की अनावश्यक चर्चा टाळा. कोणती चर्चा असू शकते तर एकटं राहण्याचा प्रयत्न केला तर जगातील सर्वोत्तम उदाहरण तुमचंच असू शकतं जे परीक्षेमध्ये बेस्ट परफॉर्मन्स करू शकता. उदाहरण सांगतो याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. तर मला लेटेस्ट कॉल आला की करंट अफेअर्समध्ये की भारतात आलेले जे काही महत्त्वाचे काही युद्ध सराव झालेले होते तर याच्यावरती एखादा प्रश्न बनू शकतो आणि ते तू वाचलं का. मी सांगितलं नाही, मग विनाकारण मला ते टेन्शन येतं की हे वाचलंच नाही मी आणि मग याच्यावर प्रश्न आला तर मग काय, तर बाकीचे 99 प्रश्न सुद्धा माझ्यासाठी अवघड वाटू लागतात. म्हणून इथं काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या अनावश्यक चर्चा आहे तर ती टोटली अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो एकटं राहण्यामध्ये प्रचंड शक्ती असते आणि ती शक्ती तुम्ही 8 ऑक्टोबरच्या 11 ते 12 या 60 मिनिटामध्ये अर्थात 60 मिनिटामध्ये तुम्ही ती युटिलाइज करायचे. म्हणून इथं अनावश्यक चर्चा काय असते की तू हे वाचलं की नाही, ते वाचलं की नाही, तुला एवढं पण येत नाही का, ही एक गोष्ट असते. ही तुम्हाला पुढच्या एक तासासाठी किंवा एका तासामध्ये जे परफॉर्मन्स करता तर हे सगळा कोलॅप्स होऊ शकतो. म्हणून कॉन्फिडन्स बूस्ट करण्यासाठी शक्यतो मित्र किंवा अजून काही सर्कल असतं तर याला अवॉइड करण्याचा प्रयत्न करा. शक्यतो फोन्स टाळा, मोबाईलवर बोलणे टाळा, अनावश्यक चर्चा टाळा, कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका तासामध्ये बेस्ट परफॉर्मन्स करण्यासाठी कधीही लाभदायक आणि हेल्दी तर नसणारच आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या जर असतील तर तुम्हाला काही लोकांना स्किप केलं पाहिजे, काही गोष्टी स्किप केल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये जेवण खाणं या सगळ्या गोष्टींपासून तुमचं मेडिसिन आणि हेल्थ इथपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी अनावश्यक चर्चा टाळा या कन्सेप्टमध्ये क्लिअर होऊन जातात. ABCD तंत्रज्ञानाचा आता परीक्षेला सगळेजण 11 ते 12 मध्ये जाणार आहात. आता अनावश्यक चर्चेमध्ये अजून एक कंटेंट येतो की तुमच्या जेवणाची वेळ. काही लोक 11 ते 12च्या दरम्यान जेवण करतात, परंतु तुम्ही त्या वेळेमध्ये जर नाही जेवण केलं आणि तर तुम्ही उपाशी जर गेला तिथं तर काय होतं की आपल्या जेव्हा अभ्यास करत असतो तेव्हा जास्त भूक लागते, हे तुम्ही सगळेजण अनुभवत असता, बरोबर. आता हा माझाही अनुभव आहे की जेव्हा अभ्यास करायचो तेव्हा जास्त भूक लागे, सगळ्याचा तो कॉमन अनुभव आहे. तर याच्यामध्ये गंमत अशी आहे की 11 ते 12च्या वेळेत जर तुम्हाला नाही खाल्लं काय तर जिथं वर्कलोड जास्त असतो आणि ते वर्क कोण काम करतं तर ते ब्रेन काम करत असतं. म्हणजेच पोटाच्या ऐवजी आपलं ब्रेन जे आहे तर हे जास्त घर्षण होतं, अर्थात जास्त काम करतं आणि ते जास्त काम केल्यानंतर मग त्या काय होतं की ते थकून जातं. म्हणजेच तिथं तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स करता येणार नाही. शक्यतो 11 ते 12च्या अगोदर तुम्हाला जर जेवायचा हा तो तुमचा पार्ट येतो, परंतु त्या वेळेमध्ये तुम्हाला झोप लागली नाही पाहिजे. दुसरी गोष्ट भूक लागली नाही पाहिजे. तिसरी गोष्ट आपल्या तब्येतीची काळजी हे आपण घ्यायची. हा सांगण्याचा विषय नाही, तो तुमचा पर्सनल आहे. तुम्ही एवढे मॅच्युअर आहात आणि मॅच्युअर जर असाल तर अधिकारी 100% होतच असतं. आता परीक्षेला तुम्ही बसलात परंतु तिथं ABCD नावाचं एक तंत्रज्ञान असतं आणि ABCD तंत्रज्ञानामध्ये कोणता ऑप्शन एलिमिनेट करायचा आणि कोणता ठेवायचा आहे हा आपल्याला ठरवायचा आहे. त्याचं कारण सांगतो की याच्यामध्ये तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे इथं 100%, 50%, 75%, 25. तर हा जर फॉर्म्युला ABCD तंत्रज्ञानामध्ये तुम्ही वापरला तर 100% तुम्ही बेस्ट वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स तिथं करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की या कालावधीमध्ये आपल्याला जमलं पाहिजे की कोणता ऑप्शन आपल्याला जमत नाही आणि कोणता ऑप्शन आपल्याला जमतो. हे एलिमिनेशन मेथडमध्ये पण येतं आणि ABCD म्हणजे 1, 2, 3, 4 ऑप्शन्समध्ये पण जमतं. परंतु कधी कधी असं होतं की आपल्याला प्रश्नामध्येच आन्सर असतं पण आपण काय करतो ते काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीप्रमाणे काय करतो वळसा घालत बसतो. परंतु क्वेश्चन्स व्यवस्थित वाचून घ्या आणि त्या क्वेश्चनला म्हणायचंय काय एक्झॅक्टली तर यावरती तुम्हाला मस्त फोकस करायचा आहे तर तुमचा क्वेश्चन सुटू शकतो. चालू घडामोडी आणि गणित हे 2 विषय असे आहेत की तुम्हाला मार्क देऊ शकतात. आता गणिताचा विषय आहे की 1 + 1 = 2 होणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डोकं लावण्याची गरज नाही, परंतु इथं काही तर्कशक्ती लावण्याची गरज असेल तर मग ती चालू घडामोडी. अर्थातच इथं हे असे विषय आहेत, अर्थात इथं इतिहास हा विषय सुद्धा असा आहे की मी इतिहास
मार्गदर्शन करतो. त्याच्यामुळे इतिहास या विषयावरती असं आहे की खूप सारं डीपमध्ये प्रत्येक वेळी 1-2 क्वेश्चन असा येतो की जो कोणाला जमत नाही, किंवा प्रत्येक वेळी अशा प्रकारचे काही एक्सपर्ट क्वेश्चन काढतात की ज्यातला काही सोर्स आपल्यापर्यंत पोहोचलेलाच नसतो आणि मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात तर हे स्किप केलेले बरे असतात. परंतु तुम्ही जर 50-50 मध्ये किंवा 75-25 मध्ये जर सोडवता आले तर तो तुमच्यासारखा बेस्ट परफॉर्मर तुम्हीच असू शकता. त्याच्यामुळे असे काही विषय आहेत की ज्या विषयाला आपल्याला काही जमत नाही तर ते विषय स्किप केलेले बरे राहतात, आणि ज्या विषयामध्ये तुम्हाला चांगलं करू शकता तर त्याच्यामध्ये 7-8 पेक्षा तुम्ही 12-13 मार्क मिळवू शकता. त्याच्यामुळे ह्या काही ट्रिक्स, कोणते विषय सोपे आहेत कोणते विषय अवघड आहेत हे तुम्ही ठरवायचे, आणि शेवटच्या कालावधीमध्ये फॅक्टवरती जास्त भर द्या. कारण का तर फॅक्ट तुम्हाला इझी होऊन जातात आणि ते तुम्हाला चांगलं मिळू शकतं काहीतरी. अजून एक आहे, क्वेश्चन पेपर सोडवत असताना एलिमिनेशन मेथड जे असते हे पेपर सॉल्व्हिंगमध्ये खूपच महत्त्वाचा मॅटर करते. आणि तुमच्याकडे आन्सर जरी नसतील तर प्रत्येक वेळी एक सिंपल ट्रिक आहे, प्रत्येक वेळी आपलं जे माइंडसेट असतो तो आन्सरला शोधत असतो. प्रत्येक वेळी ह्या 4 1 2 3 आणि 4 याच्यामध्ये प्रत्येक वेळी आपण आन्सर शोधत असतो. पण कधी कधी असं पण करा ना की जे येत नाही ना तर त्याला बाजूला करत चला. म्हणजेच इथं आन्सर जरी 1 असेल तर हा एक पहिली मेथड झाली जो आपला माइंडसेट बनलेला आहे. परंतु आन्सर जरी माहीत नसलं तर कोणतं बरोबर येत नाही तर यावरती सुद्धा चांगला परफॉर्मन्स करू शकता तुम्ही, की तुम्ही कोणतं येत नाही म्हणजेच काय तर 2 येणार नाही, इथं 3 येणार नाही, 4 येणार नाही, म्हणजे तुम्ही नकारार्थामधून किंवा निगेटिव्ह मधून सुद्धा तुम्ही पॉझिटिव्ह आन्सर तिथं काढू शकता. तर एलिमिनेशन नावाचा एक प्रकार असतो, याच्यामध्ये तुम्ही 50-50 करा किंवा 3 निगेटिव्हच्या बाजूला काढा, नाही येणार ते, किंवा एक जो बरोबर आहे तो त्याच्यावरती फोकस करा. आलं लक्षात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही ट्रिक व्यवस्थित वापरल्या तर तुम्हाला एलिमिनेशन व्यवस्थित करता येऊ शकतं आणि तुम्ही योग्य उत्तरापर्यंत पोहोचू शकता. म्हणजेच तुमचा परफॉर्मन्स हा वन ऑफ द बेस्ट होऊ शकतो. दुसरं महत्त्वाचं की विषयाचा क्रम. हा विषयाचा क्रम काही लोक मी मागाशी सांगितल्याप्रमाणे की आपला फेवरेट सब्जेक्ट पहिल्यांदा शोधत जातात, सोडवण्यामध्ये पहिले आपले 2-4 मिनिट जातात आणि तिथं काय होतं पुढचा जो टाइम असतो तो निघून जातो. त्याच्यामुळं 1 to 100 पर्यंत अशा प्रकारे मूव ऑन केलं किंवा गेलात तर तुम्हाला ते सोपं होऊन जातं. म्हणजेच प्रश्न पहिला अवघड येऊ किंवा सोपा येऊ, कारण आपल्याला माहिती आहे की आपलं स्पीड हे पहिल्यापासूनच 100चं असायला पाहिजे. ते स्पीड जर कमी झालं तर अर्थात तुम्ही रेसच्या बाहेरही निघू शकता, म्हणजे पहिल्या 5, 10, 3 मध्ये येण्याचे चान्सेस नसतात. म्हणून आपली रेस जर स्पीड जे आहे तर हे पहिल्यापासून 100चं ठेवायचं, ते कंटिन्यू 45-50 मिनिटपर्यंत तुम्हाला तेच स्पीड ठेवायचं आहे. ओके. महत्त्वाचा दुसरा पार्ट येतो की पेपरचे पेजेस. हा आपला पार्ट असतो की आपल्याला सोपा किंवा अवघड याच्यावरून ठरतो. परंतु कमी पेपरचे पेजेस जरी आले तर पेपर कदाचित अवघड पण असू शकतो आणि पेपरची लेंथ जरी वाढली तर पेपर खूप सोपा पण होऊ शकतो. तर हे मॅटर करत नाही. दुसरी गोष्ट की काही चिन्हांचा वापर करायचा आहे. आपले काही सिग्नेचर्स, मी एक डान्स पाहत होतो आणि त्या डान्समध्ये एक डान्सर वारंवार प्रत्येक वेळी त्याची ते स्टेप करायचा. मग आम्ही त्याला नाव दिलं काय तर त्याची सिग्नेचर स्टेप आहे. म्हणजेच काय असतं की प्रत्येकाची एक आयडेंटिटी असते आणि पेपरमध्ये तुम्हाला आपली एक आयडेंटिटी बनवायची तर क्वेश्चन पेपरच्या प्रती, म्हणजेच एक आपली त्याच्या प्रती एक मैत्री बनवायची. ती मैत्री कशी करायची तर तुम्ही जर क्वेश्चन सोडवलेला असेल आणि हा सोडवलेला क्वेश्चन जर तुम्हाला परत याच्यावरती वेळ नाही घालवायचा, फिक्स क्वेश्चन आहे की सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर इथं आले महात्मा ज्योतिबा फुले, तर तिथं टिकमार्क करून गेले की त्याच्यावरती परत एकदा पुनर्विचार करण्यासाठी तुम्ही बिलकुल त्यावरती शिफ्ट व्हायचं नाही. म्हणजेच तो टाइम जो आहे तर हा टाइम अशा प्रकारच्या क्वेश्चनवरती तुम्ही स्पेंड करू शकता, म्हणजे जे पुनर्विचारार्थ ठेवलेले आहेत. उदाहरणार्थ काय तर तुम्ही या चारीपैकी एक ऑप्शन तुम्हाला माहिती झालं की 4 नंबरचा आहे तर या क्वेश्चनला तुम्ही ओके करा आणि त्याचबरोबर या 4 नंबरच्या ऑप्शनला तुम्ही गोल करून ठेवा किंवा तुमचा जो सिग्नेचर आहे तो करून ठेवा. म्हणजेच हा प्रश्न अशा प्रकारचा तुम्ही जर रिमार्क केला तर पुढचा जो टाइम असतो कमीत कमी 5 ते 7 मिनिट आपण देत असतो जे क्वेश्चन पुनर्विचारार्थ ठेवलेले आहेत, तर त्या क्वेश्चनसाठी तुम्ही इथं हा वेळ तुम्ही घालवू शकत नाही, तर हा वेळ इथं तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. दुसरी गोष्ट, असा प्रकारचा एक क्वेश्चन आला की लेटेस्टमध्ये भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशामध्ये इथं भारतामध्ये युद्ध सराव झाला होता. त्याचा आन्सर जर आपल्याला बिलकुलच माहीत नसेल आणि टोटल 100% आपण जर कन्फ्यूज असेल तर त्याच्याकडे जायचं नाही, कारण ते 100% रिस्क असते आणि रिस्क तुम्हाला निगेटिव्हमध्ये घेऊन जाते. सो इथं त्या क्वेश्चनला काय करायचं, व्यवस्थित ट्रीट करायचं. भाई तू माझ्या आउट ऑफ बॉक्स आहे आणि हा प्रश्न मला जमणार नाही, त्याच्यामुळे या क्वेश्चनला जर असं रिमार्क केलं किंवा अशा प्रकारचं जर क्रॉस केलं तर पुढच्या वेळी तुम्ही तुमचा माइंडसेट जाणार की हा क्वेश्चन माझ्या आउट ऑफ बॉक्स आहे, मला जमणारच नाही, मी याच्यावरती विनाकारांचा वेळ स्पेंड करणार नाही. लक्षात ठेवा. म्हणून अशा प्रकारचं सिग्नेचर साईन वापरा तुम्ही की जे तुम्हाला परीक्षेमध्ये मदत करतं. अजून एक साईन आहे की त्या क्वेश्चनला काय करा तुम्ही गोल करून टाका. हा नंबर 1 नंबरचा क्वेश्चन आहे तर याला अशा प्रकारचं गोल करून द्या. याचा अर्थ काय होतो की माझ्याकडे जेव्हा शेवटचे 5 ते 7 मिनिट असतात आणि 5 ते 7 मिनिटामध्ये मी परत एकदा 4
4-5 क्वेश्चन बरोबर येऊ शकतात किंवा माझे बरोबर असू शकतात. तर अशा वेळी तुम्ही अशा प्रकारचे काही सिग्नेचर्स वापरा किंवा अशा प्रकारचा साईन वापरा की जे तुम्हाला पुन्हा एकदा विचार करण्यासाठी सांगू शकतात. आता खूप लहान लहान गोष्टी असतात, परंतु असं गंमत झालेली आता की नवीनच राज्यसेवेचा सिलेबस चेंज झालेला आहे आणि सगळा जो मॉब आहे तो मोबाईलाइज झालेला आहे. कशावरती? कंबाईनवरती. म्हणजेच आतापर्यंत समजा 2 लाख जरी परीक्षा देत असतील तर आता कमीत कमी 3.5 ते 4 लाख, म्हणजे हा डबल क्राऊड झाला. कारण त्याचं सांगतो की घरची परिस्थिती खूपच डाऊन आहे. घरची परिस्थिती एवढी डाऊन आहे की आपल्याला पर्याय नाही याच्याशिवाय, पास झाल्याशिवाय. दुसरी गोष्ट, आपलं वाढतं वय आहे, विशेषतः मुलं असतील किंवा जे काही ज्यांचं वय वाढलेलं आहे तर त्याचं, तर ह्या जबाबदाऱ्या तुम्हाला थांबू देत नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा नवीन गोष्ट आपल्याला ॲक्सेप्टेबल नसते, तो आवरणार नाही. तर या सगळ्या गोष्टीमुळे होणार आहे काय, तर आपल्याला नवीन सिलेबसमध्ये आपण त्याच्यामध्ये मिक्स होणं हे खूप जास्त लेंदी प्रोसेस आहे किंवा टाइम टेकिंग आहे. आणि या सगळ्या गोष्टीमुळं बरीच मुलं मोबिलाइज कुठं झाली तर कंबाईन एक्झामवरती. आणि म्हणून आतापर्यंत 2 लाख जरी देत असतील तर बाकीचे मुलं इथं शिफ्ट झालेत ना 2 लाख ॲड. आणि ह्या 2 लाखामध्ये मग आपल्याला आपली जी स्पर्धा आहे तर अगोदर इथं होती पण आता 4 लाखावरती. हे भीतीदायक नाही, परंतु हे वास्तविक रियालिटी आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून इथं ह्या कंबाईनवरती शिफ्ट झालेला जो मॉब आहे तर हा मॉब फुल ताकदीने उतरलेला आहे. मग आपली ताकद आणि आपलं स्पीड आणि त्याचबरोबर आपला प्रयत्न हा तेवढाच असायला पाहिजे जो इतरांच्या तुलनेमध्ये. आता अजून एक आहे की याच्यामध्ये काही पहिल्यांदा फॉर्म भरलेले असतात किंवा हौशे नवशे गवशे असतात की जे आपल्याला उगीच विनाकारण हॉलमध्ये बसून गर्दी करत असतात किंवा हॉलमध्ये फुल कॉन्फिडेंटली बसतात की माझा 100% अभ्यास झालेला आहे आणि 100पैकी 99 तर मारूनच येणार आहे. असेही लोक फुल कॉन्फिडन्सनी बसलेले असतात, परंतु आपल्याला घाबरायचं कारण नाही. कारण का, तर आपला फुल अभ्यास झालेला असतो. सो अशा प्रकारचे काही सायन्स वापरा जे तुम्हाला परीक्षेमध्ये खूप चांगली मदत चांगल्या पद्धतीची देऊ शकतात. तर हो, यानंतर अजून एक आहे की संदिग्धता असते की सर अटेम्प्ट्स किती असायला पाहिजे. 100% हा क्वेश्चन बनतो, पण हा क्वेश्चन हा तुमच्यासाठी नाही आणि या क्वेश्चनला मी इनव्हॅलिड क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करतो. कारण का, तर हा क्वेश्चन बनतच नाही की तुमचा अटेम्प्ट किती असायला पाहिजे. कारण का, तर तुमच्या कॅपॅसिटी आणि तुमच्या अभ्यासावरती तुम्हालाच माहित असतं की मी किती करू शकतो किंवा माझं ॲक्युरेसी लेवल कुठेपर्यंत पोहोचू शकते. त्याच्यामुळं हा अटेम्प्ट 70 करा, काही लोक 60 करतात, 70 करा, 80 करा, 90 करा, काही लोक 100च्या 100 मारतात. माझ्या तर एका मित्राने काल सांगितलं काय, तर या एक्झामला खालीलपैकी कोणत्या ऑप्शनला जास्त उत्तर असू शकतात. मग मी म्हटलं मला नाही माहिती आहे, तर त्यानं सांगितलं की मी आता यावेळी काय करणार आहे, तर 2 पकडणार आहे, 1 to 100 पर्यंत 2 नंबरला करणार आहे. तर असे पण काही नमुने असतात. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही की आपला जो परफॉर्मन्स आहे तो वन ऑफ द बेस्ट असायला पाहिजे, जेणेकरून 2022 हे अभ्यासाचा वेळ आणि 2023 हे तुमचं ट्रेनिंगच्या वेळ असायला पाहिजे. त्याच्यामुळं कट ऑफ जो आहे अर्थात अटेम्प्ट्स हा 70, 80, 90, 60, तर हा तुमचा प्रश्न हा इंडिव्हिज्युअल असतो, तो तुम्ही करायचा आहे. याच्यावरती कोणाला विचारायचं नाही की मी किती करायला पाहिजे अटेम्प्ट्स किंवा कशा प्रकारची ट्रिक वापरायला पाहिजे की एवढा अटेम्प्ट्स गेला पाहिजे. मला एवढंच आठवतंय की तुम्ही ॲक्युरेसी लेवलवरती जर भर दिला तर ॲक्युरेसी लेवलवरती जर भर दिला तर तुम्ही PSI, ST आणि ASO तिन्हीच्या तिन्ही मेन्स देऊ शकता आणि तिन्हीच्या तिन्ही मेन्स देऊन तुम्ही इथं अगदी पोस्ट सुद्धा मिळवू शकता. फक्त ॲक्युरेसी लेवल तुमची जास्त जर असेल तर निगेटिव्ह होण्याचे चान्सेस कमी येतात आणि निगेटिव्ह जर तुमची कमी आले तर मात्र तुम्ही पोस्टच मिळवू शकता. सो त्याच्यामुळं ह्या अटेम्प्ट्सवरती कोणाला विचारू नका आणि तो तुमच्या अभ्यासावरती डिपेंड करतो. हा क्वेश्चन बनत नाही, ॲक्च्युली हे इनव्हॅलिड क्वेश्चन येतो. ठीक आहे. अजून काही महत्त्वाचं आहे की जशा पद्धतीनं आपण विकनेसेस शोधत असतो प्रत्येक माणसातले, बघा प्रत्येक माणसाला आपल्यातली चूक दिसत नाही, दुसऱ्याची चूक दिसत असते. तशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, तर आपली चूक नाही शोधायची, तर आयोगाचे विकनेसेस शोधायचे. आणि आयोगाचे विकनेसेस कुठे असतात, तर 1 लाईन क्वेश्चन्समध्ये असतात आणि सिम्पल क्वेश्चन्समध्ये असतात. आणि ह्या विकनेसेसचा फायदा, मी काही वेळा WWFची एक फाईट असते, तुम्हाला सगळ्यांना परिचित असेल, माहीत असेल, तर या फाईट बघत असतो आणि त्या फाईटमध्ये एक मारणारा काय करतो की समोरच्याचा विकनेस शोधत असतो किंवा एक बॉलर आणि एक बॅट्समन. आणि ह्या दोघांमध्ये एखाद्या बॉलरला माहित असतं की ह्या बॅट्समनला अशा प्रकारचा बॉल टाकला तर तो त्याला जमत नाही, तो त्याचा विकनेस आहे. आणि तो तशाच प्रकारचा बॉल टाकला की 100% तो काय करतो की तो आउट होऊन जातो. अर्थातच आपल्याला MPSCचा विकनेस शोधायचा आहे. आणि विकनेस कुठं असतो की या टॉपिकवरती फिक्स क्वेश्चन असतो. उदाहरण एक सांगून देतो की जॉग्राफीमधील पॉप्युलेशन्स, लोकसंख्या आणि नॅशनल हायवे यावर फिक्स क्वेश्चन असतो. सायन्स टेकमध्ये तुम्हाला बायोलॉजीवरती फिक्स क्वेश्चन होतो. समाजसुधारक अर्थात इतिहासामध्ये समाजसुधारक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा एखादी क्रांतिकारी चळवळ किंवा ह्या सगळ्या गोष्टीवरती प्रश्न येतो. मग सुपर 6 आम्ही समाजसुधारक सांगितले होते.
आयोगाचा तो विकनेस आहे, सगळ्या जगाला माहीत झाले, म्हणजे अर्थात महाराष्ट्र एमपीसी करणाऱ्यांना माहीत झालं की आयोग समाजसुधारक विचारलं तर राज्यसेवा किंवा कंबाईनला कोणते सिलेक्टेड समाजसुधारक आहेत, आणि मी तुम्हाला ऑलरेडी 6 लोकांची लिस्ट सांगितलेली आहे. तर तेवढे केले तर 100% 2 प्रश्न तर इथं कव्हर होऊन जातात. म्हणजे सभा समाज संघटना महासंग्रामामध्ये खूप चांगला तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना ग्रेट सॅल्यूट असेल. परंतु हे सगळे विकनेसेस तुम्हाला एमपीसी माहीत झाले किंवा गणितामध्ये काय तर वयोमान फिक्स क्वेश्चन येतो, अंतराचा फिक्स क्वेश्चन येतो, डायरेक्शनचा फिक्स क्वेश्चन येतो, नळ टाकी याचा फिक्स क्वेश्चन येतो, किती किलोमीटर अंतर चालत गेला फिक्स क्वेश्चन आहे, ट्रेनचं टायमिंग किती फिक्स क्वेश्चन आहे. तर ह्या सगळ्या विकनेसेस आहेत आयोगाचे, आपल्याला माहीत झालं नाही यावरती प्रश्न येतो. मग हे टॉपिक जर तुम्ही नाही करून गेला, म्हणजेच मी एक ऐकलं होतं की मी गरीब जन्माला आलो हा माझा दोष नाही, परंतु मी जर गरीब मृत्यू पावलो किंवा मरण पावलो तर हा माझा सर्वात मोठा आयुष्यातला दोष असेल. म्हणजेच मला माहीत आहे की या टॉपिकवरती फिक्स क्वेश्चन येतो, आणि हा माहीत असून पण मी न करणे तर माझ्यासारखा वेडा माणूस मीच असणार आहे असं प्रत्येकाने ठरवायचं आहे. त्याच्यामुळं काय की आयोगाचे विकनेसेस शोधा, हे तुम्हाला काय करतं ॲक्युरेसी लेवलपर्यंत जातं आणि 100% तुमचा रिझल्ट काढून देतं. दुसरे टाईम मॅनेजमेंट, हे टाईम मॅनेजमेंटवरती मी अगोदर पण बोललो होतो. इथं फक्त एवढंच लक्षात ठेवा की 30 ते 35 सेकंदामध्ये तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स करायचा आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, इथं आपल्याला 60 मिनिट मिळतात. हे 60 वर्षापर्यंत काय करू शकते, ओके 60 मिनिट मिळतात. पहिली गोष्ट 60 मिनिट मिळतात. दुसरी गोष्ट आपला 60+ हा काय असायला पाहिजे, मार्क्स मिळायला पाहिजे. 60+ मार्क मिळाल्यानंतर तुम्हाला मी पोस्ट मिळते, आणि ही पोस्ट जे आहे ते वयाच्या 60 वर्षापर्यंत टिकवता येते. म्हणून मी पहिल्या लेक्चरपासून तुम्हाला एक टार्गेट दिलं होतं की 60+, आणि बऱ्याच मुलांनी मला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला होता की अभ्यासाच्या ठिकाणी असेल किंवा माझा जर मेजर टाइम जिथं स्पेंड होतो तर त्या ठिकाणी मी हे 60+ लावलेले. हे तुम्हाला सारखं आठवण करून देत असतं. मी उदाहरण पण लास्ट टाइम तुम्हाला सांगितलं होतं. तर अशा प्रकारचे हे 60चा जो खेळ आहे तर हा तुम्हाला व्यवस्थित खेळता आला पाहिजे. म्हणजेच एमपीसी हा काही पुस्तकांचा खेळ आहेच, त्याबरोबर एमपीसी इज द गेम, आणि हा गेम तुम्ही चेंज करू शकता जेव्हा तुम्ही तुमच्या आतापर्यंत केलेल्या अभ्यासावरती बेस्ट आणि त्याचबरोबर कॉन्फिडंटली राहू शकता. अजून महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत की लॉजिक आणि ट्रिक. आता इथून पुढं काही एक्झाम्स ज्या आहेत ह्या नॉलेज बेसवरती होणार आहेत, परंतु नॉलेजपेक्षा अजून काही महत्त्वाच्या त्याच्याही पुढे जाऊन गोष्टी असतात, त्या आहेत लॉजिक आणि काही ट्रिक्स असतात. तर काही गोष्टींना ट्रिक्स कंपल्सरी लागते. उदाहरणार्थ मॅथमॅटिक्समध्ये एखादा खूप क्रिटिकल प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ट्रिक्स लागतेच, परंतु काही क्वेश्चन्स असे असतात की ते तुम्हाला लॉजिकवरती म्हणजे नॉलेज बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला सोडवता येऊ शकतात, पण भविष्य जे आहे एक्झामचं तर ते लॉजिक अँड ट्रिक्सवरती येऊ शकतं. म्हणजेच याच्यावरती काही प्रश्न जर तुम्हाला नाही आले नॉलेजच्या बेसवरती तर ते तुम्हाला लॉजिक लावून सोडवायचे. आणि लॉजिक काय सांगतंय की तुम्हाला 1, 2, 3 नाही येऊ शकत तर 4 हा ऑप्शन बरोबर असू शकतो. दॅट्स कॉल्ड लॉजिक, आणि हे लॉजिकचा तुम्ही सर्वोत्तम वापर करू शकता. अजून एक आहे की आपल्यामध्ये नैसर्गिक आणि कृत्रिम अशा 2 बुद्धिमत्ता असतात, आणि प्रत्येक प्रश्न हा तुम्हाला आर्टिफिशियल नाही कृत्रिमरित्या आलाच पाहिजे तर तुम्ही पुस्तक वाचलेलं आहे तर येणारच आहे, परंतु नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरली तुम्हाला काही आन्सर्स तुम्हाला यायलाच पाहिजेत, आणि त्याला आपण काय करतो तर लॉजिकमध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे पुस्तकामधूनच येतं का, नाही, तर या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी तुम्हाला काही लॉजिक आणि ट्रिक सुद्धा वापरावं लागणार. तर याच्यावरती थोडासा जास्त फोकस करा की कोणती ट्रिक तुम्हाला लक्षात राहिली पाहिजे. यानंतर अजून एक आहे की आपला खूप अभ्यास झालेला होता पण आपल्या लक्षात राहत नाही किंवा हे राहिलं ते राहिलं, हे आता परीक्षेच्या कालावधीमधले काही मुलांची नौटंकी असते. परंतु इथं काय आहे, जे झालेलं आहे ना तर त्यावरती भर द्यायला शिका. म्हणजेच काय तर जे हातामध्ये आहे, अर्थातच इथं पास्टमध्ये राहा, इथं प्रेझेंटमध्ये राहा. तुम्ही फ्युचरच्या गोष्टींचा विचार करत जर असाल की ट्रेनिंगमध्ये कसं असेल आणि मी तिथं काही खात नाही, तिथं जर खायला दिलं तर काय होणार आहे, अर्थात क्वेश्चन पेपर कसा असू शकतो, कट ऑफ किती लागतो, अवघड आहे की सोपं आहे, मी पास होणार आहे की नाही होणार आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप मॅटर करतात. म्हणून इथं प्रेझेंटमध्ये काय आहे तर उद्या पेपर आहे आणि त्याच्यासाठी मी आज फॅक्च्युअल डाटा आजपासून वाचत असतो किंवा मी खूप चांगलं काही परफॉर्मन्स करणार आहे, तर हा प्रेझेंटमधला महत्त्वाचा डाटा आहे. तर याच्यावरती भर द्या. म्हणजेच काय तर जे झालेलं आहे त्याच्यामध्ये समाधान माना. नसेल तर मग गौतम बुद्धांच्या भाषेमध्ये काय सांगितलं जातं की माणूस केवळ आणि केवळ त्याच्या अंगी असणाऱ्या इच्छा, आकांक्षा, तृष्णा या सगळ्या गोष्टीमुळे तो दुःखी असतो. मग दुःख निवारण्यासाठी ते 8 मार्ग सांगितले. तर हा प्राचीन भारताचा भाग येतो, मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं. पण इथं काय आहे की भविष्याची चिंता जर करत असाल तर तुमचा प्रेझेंट सुद्धा तुम्ही हातातून घालवून बसाल. म्हणून काय आहे की भविष्याची चिंता आयोगावरती सोडून द्या की आयोग आपल्याला 60+ घेतल्यानंतर 100% लिस्टमध्ये नाव आणि नंबर टाकणार आहे आणि त्याला मजबूर करायचं आयोगाला आपल्याला. परंतु इथं प्रेझेंटमध्ये काय आहे की माझी मानसिक स्टॅबिलिटी आहे का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी काही गोष्टींना स्किप करतोय का, काही गोष्टींना अवॉइड करतोय का, तिसरी
महत्त्वाची गोष्ट आहे की मी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे, पण मी बेस्ट देतोय का? चौथी गोष्ट की मी अजिबात विचार करणार नाही की भविष्यात काय होणार आहे. तर आज जे मी करणार आहे, आज जे मी पेरणार आहे ते उद्या उगवणार आहे 100% आणि त्याचा वटवृक्ष होणार आहे, त्याची फळं सुद्धा मीच खाणार आहे. तर याच्यासाठी तुम्हाला प्रेझेंटवरती भर देणं खूप गरजेचं आहे. तुम्ही मोठं साम्राज्य उभा करू शकता जेव्हा तुम्ही सध्याच्या सिच्युएशनवरती चांगले काम करू शकता. महत्त्वाचं आहे अनावश्यक चर्चा टाळा. मी अगोदर सांगितलं होतं. म्हणजेच उदाहरण काय होतं बघा की परीक्षेला जाता जाता तुम्हाला कोणीतरी गाडीवाला आडवी गाडी मारत असतो किंवा तुम्ही परीक्षेला एखाद्या कॅबने किंवा ओला उबेर किंवा त्याचबरोबर अशा प्रकारच्या एका ऑटोने जात असता आणि ऑटोवाल्याने पहिल्यांदा 10 रुपये सांगितलं, तिथे गेल्यानंतर 40 रुपयासाठी जर भांडण करत असेल तर मात्र ही सर्वात मोठी चूक आहे आपली की 40 म्हणतोय ना 40 घे. कारण का तर तुमच्याकडे एवढा वेळ नाही त्याच्याबरोबर अनावश्यक चर्चा करण्यासाठी. म्हणून इथं काय आहे तर त्यानं 10 रुपयाचं 40 रुपये केलं ना तर त्याला देऊन टाका. म्हणजे काय होतं की तुम्हाला एक पॉझिटिव्हनेस येतो आणि तो पॉझिटिव्हनेस किंवा जो सकारात्मक एनर्जी येते तर ते तुम्ही परफॉर्मन्स तिथं जाऊन बेस्ट करू शकता. त्याच्यानंतर आता आहे की 1 ते 2 दिवसाचा वेळ राहिला आणि 2 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर मोठ्या गोष्टीवरती कन्सेप्टवरती भर देण्यापेक्षा फॅक्च्युअल डाटा आयोगाचा नेहमी पॅटर्न हा चेंज होतो आणि याच्यावरती तुम्ही जर भर दिला तर तुम्ही बेस्ट करू शकता. म्हणून फॅक्च्युअल डाट्यावरती जास्त भर द्यायला शिका, तुम्ही बेस्ट करू शकता. अजून एक आहे 100, 75, 50 आणि 25 हा फॉर्म्युला यूज करा. हे टाइम स्लॉट आहेत आणि हे टाइम स्लॉट जे आहे अर्थातच हा क्वेश्चनचा स्लॉट झाला. टाइम स्लॉट काय सांगतोय तर पहिल्या 30 मध्ये तुम्हाला खूप चांगले क्वेश्चन सोडवायचे, जवळपास 60% पर्यंत क्वेश्चन सोडवायचे पहिल्या 30 मिनिटांमध्ये. त्याच्यानंतर बाकीचं राहिलेलं जो काही 20 मिनिट आहेत तर ह्या 20 मिनिटांमध्ये बाकीचे 40 अर्थात 30 क्वेश्चन इथं सोडवायचे. बाकीचे राहिलेले 10 क्वेश्चन असतात तर हे पुनर्विचारात ठेवायचे आणि 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्हाला जवळपास 70-80 गोल करू शकता आराम के साथ. म्हणजेच हे टाइम स्लॉट आहे. टाइम स्लॉटमध्ये जर तुम्ही परफेक्ट बसलेत म्हणजे पहिल्यापासूनचं स्पीड आपलं 100 असायला पाहिजे म्हणजे तुम्ही रेस अगदी कमी वेळेमध्ये जास्त चांगल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करू शकता. तर या अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत. तर ह्या गोष्टीमध्ये तुम्ही जर व्यवस्थित परफॉर्मन्स केला तर खूप काही चांगलं होऊ शकतं. म्हणजेच मी एकदा जस्ट एक कथा वाचत होतो आणि त्याच्यामध्ये सत्य आणि स्वप्न हे दोघं जण भाऊ एकदा भांडत होते की सर्वात जास्त माझा वाटा असतो, सर्वात जास्त माझा वाटा असतो. तर हे दोघांचं भांडण एवढंच गेलं पोहोचतं की ते जातात वडिलांकडे आणि वडिलांना सांगतात की स्वप्न आणि सत्य याच्यामध्ये सर्वात जास्त सक्सेसमध्ये वाटा कोणाचा असतो. तर वडील सांगतात काय की ज्याचे हात आकाशाला टेकतील आणि ज्याचे पाय जमिनीवरती असतील तर त्याचा सर्वात जास्त हिस्सा असतो. मग दोघांमध्ये रेस लागते आणि स्वप्न काय करतं पटकन उडी मारतं आणि आकाशाला हात टेकतं, परंतु त्याचे पाय जमिनीपासून कितीतरी उचललेले असतात, तो फार फेल होतो. त्याच्यानंतर दुसरं असतं काय तर सत्य असतं. सत्य काय करतं तर जमिनीवरती उभा राहतं परंतु आकाशाला त्याचा हात पोहोचत नाही किती जरी उंच केला तर. मग हे दोघांनी खूप सारे प्रयत्न करतात आणि प्रयत्न केल्यानंतर ते रिटर्न येतात. तर त्यावेळी वडिलांना विचारतात की दोघांच्याही एकाचा पाय नाही टेकले एकाच्या हात नाही टेकले. तर त्यावरती वडील खूप चांगलं सांगतात, असं सांगतात की सत्य म्हणजेच काय तर सत्याच्या अगदी खांद्यावरती स्वप्नाने जर बसलं तर मात्र याचे पाय पण खाली टेकतील आणि हात सुद्धा आकाशाला गवसणी घालतील. म्हणजेच काय तर या सत्याच्या पाठीवरती खांद्यावरती स्वप्नांना बसवायचंय आणि तुम्हाला त्या आकाशापर्यंत पोहोचायचंय. म्हणून परीक्षेला जाण्याच्या पूर्वी कोणत्याही प्रकारचं भांडण टाळा, कोणत्याही प्रकारच्या अनावश्यक चर्चा टाळा, व्यवस्थित फॅक्च्युअल डाट्यावरती फोकस करा. आणि ही परीक्षाच नाही तर ही तुमचं जीवन बदलू शकणारी एक एक्झाम आहे, अर्थात परीक्षा आहे आणि हे तुम्ही परीक्षा क्रॅक करू शकता. हा फक्त स्वतःला कॉन्फिडन्स द्या. कारण का तर ज्यांनी मोठी साम्राज्य उभा केली, ज्यांनी मोठे झाले तर त्यांचा एकच महत्त्वाचा दृढ विश्वास होता, तो म्हणजे काय तर त्यांचा स्वतःवरती स्ट्रॉंग बिलीव्ह होता. म्हणून बिलीव्ह युअर सेल्फ नावाची गोष्ट असते ती अथांग शक्ती असते आणि त्या शक्तीमध्ये जर तुम्ही स्वतःला जर कन्सिडर केलं तर तुम्ही जगातील कोणतीही परीक्षा इझिली आणि आराम के साथ पास करू शकता. म्हणून स्वतःवरती एवढा विश्वास ठेवा, जो अभ्यास झालेला आहे त्याच्यावरती एवढा विश्वास ठेवा. तो अभ्यास 25% झालेला असे ना, 50% असो किंवा 70% असो, तर जेवढा झालेला आहे तेवढ्यावरती फोकस करा. कारण का तर ती परीक्षा तुम्हाला चांगल्या पद्धतीने पास करू शकते जेव्हा तुम्ही फुल कॉन्फिडंटली जात असता. हॉलमध्ये गेल्यानंतर काही असे चेहरे दिसतात की फुल कॉन्फिडन्स दिसतात परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. दुसरी गोष्ट कोणाकडे बघण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्ममग्न एवढे व्हा की परीक्षा आणि माझा पेपर याच्या व्यतिरिक्त मला काही दिसलं नाही पाहिजे. म्हणजेच रेसिंग कार आहे आणि त्याचा जो ड्रायव्हर असतो त्याला फक्त एकच दिसतं की आपलं स्पीड आणि आपल्या समोरचा रोड आणि कुठं टर्न आहे आणि कुठं उंचवटा आहे. तर हे सगळं त्याला फक्त दिसत असतं. किंवा रेसमध्ये पळणारा जो घोडा असतो, लेटेस्ट मी पाहिलं होतं ती रेस, आणि त्या घोड्याला काय असतं की एक झापड लावलेली असते, त्याला एकच दिसत असतं की माझ्या समोरचं मैदान आणि माझ्या समोर असणारा मोकळा रोड. तसंच तुम्हाला परीक्षेच्या कालावधीमध्ये किंवा परीक्षेच्या अगोदर असेल किंवा परीक्षेच्या
कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसल्या पाहिजेत. यश तुमचं आहे, लक्षात ठेवा फक्त. म्हणून मोठं साम्राज्य तयार करायचं असेल तर आपल्याला जिद्दीनं सामोरं जावं लागेल. आणि आपल्या मनामध्ये असणारे जे सैतान आहे तर यांना सोडू नका. आणि जर सोडले तर तुम्हाला मात्र उधळवल्याशिवाय राहणार नाहीत, उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात. परीक्षेच्या अगोदरच्या काही महत्त्वाच्या ट्रिक्स सांगून झालेल्या आहेत. आता महत्त्वाची एक सूचना आहे की राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि त्याचबरोबर ऑप्शनल तर स्पर्धाग्राम ॲप्लिकेशनमध्ये हे सगळे येणार आहेत. हा नंतरचा भाग आहे. परंतु 8 ऑक्टोबरसाठी तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असतील. सक्सेस आणि यश तुमचं असेल, दिनांक तुमचा असेल, हार तुमचे असतील, सत्कार तुम्ही घेणार आहात. फक्त 8 ऑक्टोबरमध्ये वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स करा. म्हणजे मिरवणूक ही तुमचीच असेल आणि तुम्हाला ज्यांनी ज्यांनी पाठीमागं खेचण्याचा प्रयत्न केलाय हे तुमच्या मिरवणुकीमध्ये नाचले पाहिजेत. तर एवढाच उद्देश ठेवा. 8 तारीख ही तुमची असेल. थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट. सर्वांना संयुक्त गट पूर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. आणि या व्हिडिओजला तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला, खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला, खूप सारं प्रेम केलं, लाईक केलं, शेअर केलं, याच्याबद्दल मी तुमचा शतशः ऋणी राहील. आणि तुम्हा सगळ्यांना अधिकारी होण्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. स्पर्धाग्राम टीम असेल, विशेषतः मी इतिहासाचा मार्गदर्शक या नात्याने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. जा आणि अधिकारी व्हा. थँक्यू सो मच.